नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन एपिसोडमध्ये. तर जसं तुम्ही बघताय, आपलं मालवणची सिरीज सुरू आहे. वेगवेगळे एपिसोड येत आहेत. आपण भरपूर धमाल केलेली आहे. पोलतपूर ते मालवणचा रूट, त्याच्यानंतर जी बोट राईड आपण केली ती, कायाकिंग आपण केली ती, असे वेगवेगळे एपिसोड येतात. आणि आपण जिथे स्टे केला आहे, तर तुम्हाला एक बजेट स्टे हवा आहे, डायरेक्ट तुम्हाला बीच ॲक्सेस हवा आहे, तर तसा एक स्टे आणि घरगुती पद्धतीचं जेवण, तर तो स्टे मी आता ह्या एपिसोडमध्ये कवर करणार आहे. स्टेचं नाव, पॅकेज, इथले रूम्स, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथून जवळपास तुम्हाला फिरायला भरपूर अशी ठिकाणं आहेत. आता आपण आहोत निवती बीचला, मालवणला निवती बीचला. आणि एक प्रॉपर कोकणाचा फील किंवा एक सायलेन्स तुम्हाला हवा आहे, पीस हवा आहे, एक गावचा फील तुम्हाला हवा आहे ना, तर ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. बजेट रूम्स आहेत. तुम्ही पूर्ण ग्रुपबरोबर राहू शकता, फॅमिलीबरोबर राहू शकता, घरगुती जेवण एक्सपिरियन्स करू शकता, डायरेक्ट समुद्रावर जाऊ शकता आणि धमाल करू शकता, अशी प्रॉपर्टी आहे. आणि इथून आजूबाजूला तुम्हाला बोट राईड्स वगैरे हे सगळे टाईप्स आहेत. तुम्हाला स्कुबासाठी टाईप आहे. तर हे सगळे ॲडव्हेंचर्स तुम्ही इथे एक्सपिरियन्स करू शकता. तर चला आता एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला इथले पॅकेज सांगणार आहे. तर आता आपण जिथे आलो आहे त्याचं नाव आहे हार्दिका निवास व न्याहारी योजना. आणि प्रॉपर्टी MTDC अप्रूव्ड आहे. मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. तर हे जे सगळे नंबर आहेत हे मालकांचे आहेत, अभय यशवंत मेहतर म्हणून. ह्यांना तुम्ही फोन करू शकता. आणि प्रॉपर्टी दोन बाजूला कंटिन्यू होते. तुम्हाला पार्किंगची सोय आहे. जशी आता आपली गाडी इथे पार्क झाले, तसेच दोन गाड्या इथे पार्क होतात. इथे समोर रूम्स आहेत, त्यांचे 2 रूम्स इथे समोर आहेत. 3 रूम इथे आहेत. त्याच्यानंतर किचन आहे, पुढे तुम्हाला सिटिंग एरिया आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला डायरेक्ट बीच आहे, समुद्र आहे. तर चला आता पहिलं मी तुम्हाला इथला रूम दाखवतो. आजूबाजूला तुम्ही बघाल ना, तर पूर्णपणे गाव आहे. आणि अजून पण यांचे रूम्स येणार आहेत भविष्यामध्ये, 1+1 वगैरे रूम्स येणार आहेत त्यांचे. तर तुम्ही असं बाहेर बसून वगैरे चिल करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला स्पेशियस रूम आहे आणि विथ AC आहे. तर तुम्हाला AC इकडे मिळणार आहे. तुम्हाला स्टोरेजसाठी तिथे जागा आहे. तिथे छोटासा मिरर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक बजेट स्टे आहे, पण क्लीन आहे, हायजीन मेंटेन केलेलं आहे. आणि तुम्हाला इथे टॉयलेट बाथरूम आहे. हे बघा, तुम्हाला इकडे इंग्लिश टॉयलेट मिळतो आहे, गीझर आहे गरम पाण्यासाठी, आणि क्लीन आहे पूर्णपणे. तर अशा प्रकारे हा रूम आहे. तर इथे तुम्ही स्टे करू शकता. आणि बाकीचे जे रूम्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो, जे समोरच्या साईडला आहेत. हा जो बाजूला रूम आहे हा पण ऑलमोस्ट सेमच आहे, जसं मी तुम्हाला इथे दाखवला तसाच रूम आहे. तर इथे तुम्हाला 2 रूम आहेत आणि बाकीचे 3 रूम तिथे आहेत. त्याच्यातलं एक रूम मी तुम्हाला दाखवतो. तर आता आपण तिथे होतो आणि आता मी तुम्हाला इथले रूम दाखवतो. तर ही जी साईड आहे, इथे ह्यांचे बाकीचे जे 3 रूम्स आहेत ते अवेलेबल आहेत तुम्हाला. तर ह्या साईडला तुम्हाला अशा प्रकारचे रूम्स आहेत बघा, एकदम स्पेशियस आहे. आणि हे न्यूली रिनोव्हेट पण केलेत त्यांनी. रूम एकदम स्पेशियस आहे. तिकडे तुम्ही आरामशीर 4-5 लोक ॲकोमोडेट करू शकता. हे तुम्हाला AC आहे इथे. बाहेर तुम्हाला तिथे वॉश बेसिन आहे आणि तुम्हाला इथे स्पेशियस असं टॉयलेट आहे बघा. गरम पाण्याची सोय पण आहे. तुम्हाला इंग्लिश टॉयलेट आहे इथे. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो समुद्राकडचा व्ह्यू. तर इकडे जो किचन आहे तुम्हाला अशा प्रकारे आहे. घरगुती पद्धतीचं सगळं जेवण मिळेल तुम्हाला. आणि इथून डायरेक्ट बीच ॲक्सेस. तर आता आपला ब्रेकफास्ट आलेला आहे, उपमा. सगळ्यांना भूक लागली जेवायला. तर पहिला आलो आणि झोप कुठे गेली डोळ्यावरची? झोप येते. आणि तर आता आपला ब्रेकफास्ट झाला आहे. छान होता जो उपमा बनवलेला तो. कमीत कमी 2 तासाचा आपला. आणि ह्या स्टेच्या बरोबर बाजूला म्हणजे तुम्ही स्टेवरून डायरेक्ट बीचवर जाऊ शकता. छोटासा बीच आहे आणि इकडे तुम्ही खेळू शकता किंवा रिलॅक्स करू शकता अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगला. आणि बीचवर बसून एन्जॉयमेंट करू शकता. फक्त कचरा करू नका ह्याची काळजी घ्या. आणि बघा काय सुंदर वाटतंय. माझं खूप वर्षानंतर म्हणजे ऑलमोस्ट पहिल्यांदा मी मालवणला आलो आहे आणि एक्सपिरियन्स चांगला आहे. तर आता आपण मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवायला चाललो आहे. आणि अशा प्रकारे जेवणामध्ये बघा, हा बांगडा आहे ना? सौंदाला काय
वा गुलाबजाम ही सुरमई आणि तिकडे व्हेज आणि आमचं व्हेज आलंय. ही आमची सुरमई. ही आमची व्हेज सुरमई. चालू करा. चालू कर चालेल. Many hours later. तर अशा प्रकारे तुम्ही इथे रात्री निवांत येऊन या समुद्राचा अनुभव घेऊ शकता. आणि केवढी मोठी मोठी खेकडी पळते आहे तिकडे तिकडे. तो समोर आहे ना, खूप मोठा खेकडा आहे तिथे. आणि अशा प्रकारे व्ह्यू आहे रात्रीचा हॉटेलचा. हा बघा. The next morning. सुप्रभात मित्रांनो. तर ह्या प्रॉपर्टीवरून जो सकाळचा व्ह्यू मिळतो तो मी तुम्हाला आता दाखवतोय. हे बघा. आणि डावीकडे आता जस्ट सूर्योदय झालेला आहे. काल रात्री पण मस्त वाटत होतं एकदम. काल जेव्हा रात्री आपण आलेलो इथे बीचवर, मोठी मोठी खेकडी वगैरे फिरत होती. ह्या लाटा लिटरली इथे वरपर्यंत येत होत्या. आणि इथे तुम्हाला अशी बसायची वगैरे सोय आहे. ह्याच्यावर बसून तुम्ही हा समुद्र पाहू शकता, ह्याचा अनुभव घेऊ शकता. आणि मध्ये बघा मच्छीमार बांधवांची नौका आहे. ती आय थिंक पार्क आहे, कालपासून तिथेच आहे. तुम्ही जर नोटीस केलं ना, तर पाणी एवढं क्लीन आहे, कचरा नाही आहे बिलकुल. पण हे किती डीप आहे ते माहीत नाही. ट्राय करू समुद्रात जायचा. आणि इथे बघा सगळे आता ह्या छोट्या छोट्या नौका आहेत ना, ह्या पण मच्छी पकडायला जातील. आता तिकडे दादा जाळं वगैरे हे करतात. हा गाव आहे निवती गाव. आणि हा निवती बीच आहे. आणि इकडे अजून एक स्पॉट आहे, म्हणजे इकडून तुम्हाला फिरण्यासारखे पण भरपूर पॉईंट आहेत. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल नंतर. आणि तुम्हाला इथे म्हणजे इथे तुम्ही बसून ब्रेकफास्ट करू शकता, जेवू शकता. त्याचप्रकारे तुम्ही इथे खुर्च्यांवरती बसून या समुद्राचा आनंद घेऊ शकता. अशा प्रकारे बघा सिटिंग आहे इथे. आणि तुम्हाला अजून एक पॅसेज आहे जिथे तुम्ही जेवू शकता डिनर लंचसाठी. हे बघा, हा बघा इथेही पॅसेज आहे तुमच्या डिनर आणि लंचसाठी. आणि फुल गावचा फील आहे तुम्हाला इथे. शांतता, निवांतपणा आणि फक्त समुद्राचा आवाज. तर मित्रांनो, सकाळचे ऑलमोस्ट 10 वाजत आलेत आणि आपण नाश्ता करायला बसलो आहे आता. तर ही बटाट्याची भाजी आली, आज महाशिवरात्री आहे तर उपवासाची. आणि बाकी कांदे पोहे आलेत आणि चहा आलेली आहे. आणि आत्ताही 10 वाजले तर एकदम निवांत आहे. क्लायमेट पण एकदम सुंदर आहे, छान क्लायमेट आहे, प्लेझेंट. तर असं एक सुंदर बजेट स्टे आहे. जर तुम्हाला मुंबईवरून येत आहे, पुण्यावरून येत आहे, कुठूनही येत आहे आणि तुम्हाला एक चांगला स्टे हवा आहे रिजनेबल रेटमध्ये, चांगलं जेवण घरगुती पद्धतीचं, तर तुम्ही नक्की इथे येऊन स्टे करू शकता. आणि ह्या निसर्गाचा, ह्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे इथलं व्हेज जेवण पण खूप चांगलं आहे. काल आम्ही जो व्हेज भरता खाल्ला, त्यांनी जे फ्राय केलेलं ते अमेझिंग होतं, म्हणजे खूप चांगली चव होती. तर आता मी तुम्हाला इथले टॅरिफ सांगतो. जर तुम्हाला इथे रूम्स पाहिजेत तर इथले रूमची रेंज जी आहे ती 1500 रुपयापासून 2500पर्यंत आहे. सीझनवर पण डिपेंड करतं. तर मी मालकांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये
फ्रीमध्ये पण देतो आहे. तर नक्की त्यांना फोन करून या, बुकिंग करा तुमची आणि ह्या जागेला व्हिजिट करा. आणि इकडे भरपूर काय फिरण्यासारखं, ते तुम्हाला सगळं करायला मिळेल. डॉल्फिन राईड आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथून ओल्ड लाईट हाऊस आहे पोर्तुगल टाईमचं, ते तुम्ही बघू शकता. म्हातारीची चूळ आहे इथे, खूप सुंदर ठिकाण आहे बघण्यासारखं. बोटिंगचा एक्सपिरियन्स घ्या. इथून एक कायाकिंग पण आहे, त्याचे सगळे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत, तर ते पण व्हिडिओ जाऊन चेक करा. आणि नक्की मालवणला या, कोकण खूप सुंदर आहे, फिरण्यासारखं आहे. तर नक्की तुम्ही एन्जॉय कराल फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, कोणाबरोबरही या, पण नक्की व्हिजिट तुमची प्लॅन करा. आता स्कूल वेकेशन्स पण जवळ येतात, त्यामुळे तुम्हाला तुमची पिकनिक प्रॉपर प्लॅन करता येईल. त्यासाठी आपण तुम्हाला एक व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि हो, शेअर करा, कमेंट करा. तर आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.